श्री स्वामी समर्थ. मी श्रावणी स्टिच विथ श्रावणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत बॅकनेक डिझाईन. ब्लाऊजच्या पाठीमागच्या गळ्यावरती केलेली डिझाईन मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सोप्या पद्धतीने गळा कटिंग करून त्याला तुम्ही पॅटर्न या प्रकारात कसं मोडू शकता किंवा पॅटर्न म्हणून त्याला तुम्ही कसं क्रिएट करू शकता हे आज दाखवणार आहे मी. त्यासाठी आपण गळा रुंदी घेणार आहोत 2 इंच. 2 इंच गळा रुंदी आहे. 2 इंचावरती आपण मार्क करून आपण एक बॉक्स तयार करून घ्यायचा गळ्याच्या उंचीच्या आकाराचा. आता ह्यांची गळा उंची आहे जी मी उंचीने सुद्धा टाकते आणि जी मी फक्त खालची जी आपली पट्टी असते, जी ब्लाऊजची पट्टी असते, तयार ब्लाऊजची पट्टी त्यानुसारही टाकते. मग तयार ब्लाऊजची पट्टी त्यांची 3.5 इंचाची आहे, 3 इंचाची आहे. आपण इथे 3.5 इंचावरती मार्क करणार आहोत. म्हटल्याच्या नंतर तो गळा तयार होऊन ही पट्टी 3 इंचाची होऊन जाईल. मग हे मी 3.5 इंचावरती मार्क केलं आहे. इथे आपण 2 इंचाची गळा रुंदी असा आपण एक आता बॉक्स तयार करून घेऊया. हा आपण असा बॉक्स एक तयार करून घेतला आहे. तुम्हाला दिसत असेल माहीत नाही. हा आपण एक बॉक्स तयार करून घेतला आहे. या बॉक्समध्येच आपल्याला गळ्याचा आकार टाकायचा आहे. आता गळ्याचा आकार टाकण्यासाठी आपण वरून 4.5 इंचावरती मार्क करणार आहोत. वरून 4.5 इंचावरती मार्क करणार आहोत. हा आपला 4.5 इंचाचा मार्क आहे आणि इथून आपण 1 इंच घेणार आहोत. म्हणजे 2 इंचाची गळा रुंदी आहे, त्याचा मध्य घ्यायचा, मध्यावरती मार्क करायचं आणि इथून आपण अर्धा इंचावरती मार्क करून तिथून आपण ही एक क्रॉस लाईन आखून घ्यायची. ही क्रॉस लाईन आखून घेतली. आता इथून आपल्याला इथपर्यंत असं पानगळ्याचा आकार टाकायचा आहे. जर तुम्हाला तसं नाही कळलं तर तुम्ही हा 7 आहे ह्याचाही मध्य करून घेऊ शकता. ह्याचा मध्य करून घेऊन तुम्ही इथे तुम्हाला जेवढा डीप हवा आहे किंवा जेवढा तुम्हाला पसरट हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे माप वाढवू शकता. मी इथे 1 इंचावरती घेते, 1 इंच पसरट घेते. मग त्यातून तुम्ही असा पानाचा आकार टाकू शकता. बघू शकता तुम्ही हा गळ्याचा आकार तुम्हाला दिसत असेल नसेल. हा मी गळ्याचा आकार टाकून घेतलेला आहे. हे मेन फॅब्रिक आहे, जो ब्लाऊज पीसचा मागचा बॅक आपण कटिंग केला आहे तो, आणि हा आपला अस्तरचा आहे. आता हे दोन्ही एकावर एक व्यवस्थित ठेवायचे आणि दोन्हीही पीस एकदम कटिंग करून घ्यायचे. मी कट करून घेते. जर तुम्हाला दोन्ही पीस कट करून जर तुम्हाला स्टिच करता येत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने कट करून घेऊ शकता. मी पुढच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने गळा कसा करायचा ते दाखवेन. आता आपण हा गळा शिवून घेऊया. सेम हा मेन फॅब्रिकचं म्हणजे ब्लाऊज पीसचा आपला हा सरळ भाग आहे, हा उलटा भाग आहे. सरळवरती आपण अस्तर ठेवायचं आणि ह्याच्या बाजूने पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची. पूर्ण कडेने पूर्ण गळ्याला आपण शिलाई एक टिप मारून घेऊया. शिलाई एक मारून घेऊया पाव इंचावरती. ही आपली आता शिलाई मारून झालेली आहे. मी डबल शिलाई मारली आहे. कधी पण कोणत्याही गळ्याला किंवा जिथे आपण वळणाची शिलाई मारतो, वळण आकार असतं एखाद्या कपड्याला, आकारावरती जेव्हा शिलाई मारायची असते तेव्हा ती कधीही डबल मारावी. कारण की पहिली शिलाई जी आपण मारतो ती कधीतरी आपली वळणदार गेलेली असते किंवा वाकडी तिकडी गेलेली असते. मग जी आपण सेकंड शिलाई परत त्यावर फिरवतो तेव्हा ह्याच्यामुळे आपला आकार थोडा सेम होतो, कारण की तो कपडा अटॅच झालेला असतो. त्यामुळे सेकंड शिलाई मारताना आपल्याला सोपी जाते आणि मग आपल्याला कळतं की आपली कुठे पहिली शिलाई वाकडी गेली आहे. मग त्यानुसार आपण ती सेकंड शिलाई सरळ करून घेऊ शकतो. आणि तशी आपण ती डबल शिलाई कधीही गळ्याला मारायची असते, म्हणजे आपला आकार आणि फिनिशिंग चांगली येते, सगळ्यात महत्त्वाचं. आणि आता आपण ह्याला कट्स मारून घेऊया. इथे जो टोक आहे तिथे आपण क्रॉस कट करून घेतलं आहे आणि आता बाकी आपण कट्स मारून घेऊ याला, म्हणजे आपल्याला उलटवताना बरं पडेल आणि ते सहज उलटलं जाईल आणि वरून येताना आपल्याला फिनिशिंग छान येईल गळ्याला. त्यासाठी आपल्याला कट्स मारायचे असतात.
हे गळ्याला पूर्ण कट्स मारून घेऊया. हे आपण कट्स मारून घेतलेले आहेत आणि खाली जिथे आपली कंबर आहे कमरेच्या इथे सुद्धा आपण एक शिलाई मारून घेतलेली आहे. कमरेकडे आपण शिलाई मारलेली आहे आणि गळ्याला मारलेली आहे. आता आपण हे उलटवून घेऊया. उलटवून घेतल्यावरती आपली जी सरळ बाजू असते पीसची ती आपली फ्रंट साईडला येईल, म्हणजे वरच्या बाजूला येईल आणि आपला ब्लाऊज तो पीस सरळ होईल आणि अस्तर आपलं आतल्या बाजूला जाईल. म्हणून तो कपडा आपल्याला उलटवायचा आहे. याला आपण कॅनव्हास यूज केलेलं नाही आहे. बिना कॅनव्हासचा आपण हा गळ्याचा आकार दिला आहे आणि गळा उलटवून घेतला आहे. हे कमरेकडचं हा गळ्याचा आकार. गळ्याचा जो काही टोक असेल, एखादं टोक असेल किंवा एखादं वळणदार भाग असेल तर तो आपण नीट सरळ करून घ्यायचं. सर्व टोकं नीट व्यवस्थित काढून घ्यायची वर. आणि आता आपण वरून एक दाब शिलाई देऊन घेऊया. आपला गळ्याचा आकार. आता आपण इथून कडेने वरच्या बाजूने आपण इथे एक दाब शिलाई देऊन घेऊया. आपला उलटवून झालेला आहे. आपण सरळ बाजूवरती दाब शिलाई देऊन घेतलेली आहे पूर्ण गळ्याला आणि नंतर आपण खाली कमरेलाही दाब शिलाई देऊन घेतली आहे आणि मग आपण हा अस्तर या कपड्याला आपण अटॅच केलेला आहे एक शिलाई मारून. सर्व बाजूने शिलाई मारून आपण तो अटॅच करून घेतलेला आहे. आता आपण पाठीमागे टक्स देऊन घेऊया. ब्लाऊजच्या मध्यातून आपण 4 इंचाचा टक्स द्यायचा. 4 इंच डावीकडे, 4 इंच उजवीकडे आणि उभ्यामध्ये आपण 4 इंच असे टक्स आपण दोन्ही साईडला देऊन घेऊया. मी इथे टक्स मारून घेतलेले आहेत दोन्ही बाजूला. तुमच्या छातीनुसार तुम्ही टक्सचं माप घेऊ शकता. माझी ही 30 ते 32 इंचाच्या छातीमधलं ब्लाऊज होता, त्यामुळे मी इथे 4चंच माप घेतलं आहे. म्हणजे मध्यातून 4 इंच ह्या साईडला आणि 4 इंच या साईडला. तुम्ही 4च्या ऐवजी 4.5 घेऊ शकताय. उभा पण तुम्ही 4.5 घेऊ शकताय. पण उभा टक्स कधीही जास्त 4.5च्या पुढे 5-6 इंच घेऊ नये. जास्त उभा टक्स हा जास्त उंच किंवा मोठा घेऊ नये, घ्यायचाच नसतो. त्यामुळे तो फक्त 4 किंवा 4.5 इंचाचाच घ्यायचा आहे आणि आडवा टक्स तुम्ही तुमच्या छातीप्रमाणे घेऊ शकता. पण हे जे माप आहे ते माप तुमचं फिक्सच आहे, 4 किंवा 4.5 इंचाचं. मध्यातून आपण जो टक्ससाठी टाकतो 4.5ही चालू शकतो, 4ही चालू शकतो, 5चा नसतो. जेव्हा आपला खूप गळा डीप असतो किंवा खूप गळ्याची पट्टी छोटी असते तेव्हाच आपण तो 5 किंवा 5.5चा टाकतो. नाहीतर आपल्याला नॉर्मल गळ्यांसाठी किंवा नॉर्मल गळ्यांच्या मापांसाठी किंवा नॉर्मल पॅटर्नसाठी आपण 4-4.5चा टक्स टाकला तरी चालेल. तुम्ही टक्स बघू शकता किती व्यवस्थित असा तो दिला गेला आहे. असं क्रॉसमध्येच तो द्यायचा आहे. कुठेही इथे आपण जास्त कपडा हे करायचा नाही आहे, राऊंड द्यायचा नाही आहे तो. आत्ता आपण गळ्याला लेस लावून घेऊया. त्याआधी आपण मी या 2 नॉट घेतल्या आहेत, त्या आपण ह्या टोकाला लावायच्या आहेत. पण त्या टोकाला लावताना आपल्याला अशा लावायच्या आहेत, वरून लावायच्या आहेत, कारण की तिथून वरून तुमची लेस येणार आहे, त्यामुळे ते फिनिशिंग होऊन जाईल. वरून या दोन्ही लेस अटॅच करून घ्यायच्या. खालून घेतल्या तर मग ते खालच्या बाजूने फिनिशिंग चांगली दिसत नाही, म्हणून आपण वरून लावायचं. जर तुम्हाला वरून एखादी लेस लावायची असेल गळ्याला, वरून लावा, म्हणजे ती लेसच्या आतमध्ये जाऊ शकते. म्हणून ही नॉट मी अशा दोन्ही वरून लावणार आहे. आणि ही बारीक गोल्डन कलरची माझ्याकडे नॉट आहे, लेस आहे. माझ्याकडे जी बारीक गोल्डन कलरची लेस आहे ती मी ही गळ्याच्या कडेने अशी फिरवणार आहे. आपण ह्या नॉट आहेत त्या इथे अटॅच करणारच आहोत आणि तेव्हाच आपण हाताबरोबर 1-1 इंचा 1.5 इंचावरती 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं. पूर्ण ह्या राऊंड गळ्याला, पानाच्या आकाराला 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं. आपल्याला डबल लेस जेव्हा फिरवायची असते तेव्हा त्याचं मार्किंग कसं करतात हे मी दाखवते आहे. ते या पद्धतीने मार्क करून घ्यायचं. पूर्ण गळ्याला सेम आकारानेच किंवा सेम इंचानेच तुम्ही मार्क करायचं आहे आणि तेवढं मार्क करून झाल्याच्यानंतर तुम्ही तिथे डबल लेस फिरवू शकता. जिथे आपण 1.5 इंचाचं माप घेतलं होतं पूर्ण गळ्याला डबल बॉर्डर करण्यासाठी
तिथे आपण एक लेस जोडून घेतलेली आहे. 1.5 इंचाच्या मापावरती आधी आपण एक लेस जोडून घेतली आहे आणि ही नॉट आपण ऑलरेडी जोडली होती. आता आपण या कडेने म्हणजे ह्या लेसच्या इथून फिनिशिंग येईल या कडेने या नॉटच्या इथून आपण आता पूर्ण गळ्याला मेन गळ्याला आता आपण तीच लेस लावून घेणार आहोत. म्हणजे हे तुमचं आतमध्ये जाईल आणि ही लेस पण जी कटिंग किंवा वर दिसते ती तुमची आतमध्ये जाईल, त्यामुळे फिनिशिंग छान दिसेल. आता आपण मेन गळ्याला आणि कमरेच्या इथे खालच्या बाजूला तिथे आपण आता सेम हीच गोल्डन लेस लावून घेणार आहोत. आपला पॅटर्न करून तयार झालेला आहे. मी बघू शकता मी डबल लेस फिरवली आहे. बॉर्डरने पण लेस फिरवून झालेली आहे कडेने गळ्याच्या. हे आपलं नॉटचं लटकन जिथे नॉट जिथे लावली होती तो भाग आहे. बॅक साईड पण बघू शकता व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे. आणि नॉटला मी लटकन पण तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता. हा आपला बॅक पॅटर्न तयार झालेला आहे. जर हा गोल्डन असल्यामुळे ती लेस नीट दिसून किंवा कळून येत नाही आहे. ते जर त्याच्याऐवजी वेगळा कुठला कलर असता तर ती नॉट नीट दिसण्यात आली असती. तुम्ही हा पॅटर्न घरी नक्की ट्राय करा. ब्लाऊजची डिझाईन आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.